तुमच्या कोल्हापूरच्या घरी कोण असतं? माझ्या गावी सर आई असते माझी. आम्ही ॲक्च्युली माझ्या आई वडिलांच्या लग्नानंतर 16 वर्षानंतर आम्ही जन्माला आलोय. मी आणि मला एक माझा मोठा भाऊ आहे. बरं. मोठा भाऊ असतो माझा पुण्यामध्ये, तो फॅमिली सोबत तिकडे सेट आहे आणि मी इकडे मुंबईमध्ये असतो. आई एकटीच राहते गावी, तिला इकडे घेऊन नाही येऊ शकत. त्याच्या पाठीमागचं कारण आहे की सिटी लाईफ तिला जमत नाही एजमध्ये, त्यामुळे इकडे घेऊन येऊ शकत नाही. बरोबर. तुमचे वडील ते नाही आहेत. बरं. मग आता मला एक सांगा, तुम्ही तुमच्या वडिलांना किती वर्ष पाहिलं? मी माझ्या वयाच्या 25-26 वर्षापर्यंत पाहिलंय. तुम्हाला एक सिंगल पॅरेंट म्हणून 2 वर्षांच्या मुलाला वाढवताना तुमच्या वडिलांची आठवण येते का? हो सर, नक्कीच. त्यांनी जसं आम्हाला वाढवलंय, जे संस्कार दिले तेच मी माझ्या मुलाला देतोय आणि मी त्यांचाच आदर्श ठेवतोय माझ्या डोळ्यासमोर, बाकी काहीच नाही. बाप असतोच असा. हो. पदार्थ आपल्याला कुठला करायचा आहे? आज मी बेबी फ्रेंडली पिझ्झा ठरवलाय. बेबी फ्रेंडली पिझ्झा. ओ वाव, फॅन्टास्टिक. लागणारं साहित्य सांगा नागेशजी. सर आम्हाला लागणार आहे गव्हाचं पीठ लागणार आहे, उकडलेले वाटाणे लागणार आहेत, शिमला मिरची लागणार आहे, पनीर लागणार आहे, खायचा सोडा आहे, चीज लागेल, दही लागेल, ओट्स पावडर लागेल. त्याच्यानंतर ही प्युरी आहे ज्याच्यामध्ये उकडलेलं गाजर आणि टमाटर यांची प्युरी आहे. इथे सुजी आहे, त्याच्यानंतर थोडंसं तूप आणि हलकंसं मीठ. बरं. आता हा जो रवा आहे हा भाजून घेतलाय का? हो, भाजून घेतला. त्याचा रंगच सांगतो तो भाजून घेतलेला आहे. बरं, मला एक सांग, आपलं करिअर आणि लहान मुलांचं बालपण तारेवरची कसरत आहे ना थोडी? हो सर, नक्की. मलाही होतं ना, प्रयोग करून घरी गेल्यावर आपल्याला असं वाटतं की जरा आडवं पडावं, सांभाळायचे असतात पोरं. मग ही तारेवरची कसरत कशी सांभाळतोस? सुरुवातीला मला खूप त्रास झाला. म्हणजे तुम्हाला सपोर्टला कुणी नाही घरामध्ये, तुम्हाला एकट्याला सांभाळायचं. आणि मी तो जेव्हा 12 महिन्याचा होता तेव्हापासून त्याला सांभाळतोय. ठीक आहे, आता मला 1 वर्ष झालं त्याला मी एकटाच सांभाळतोय. आणि तुम्हाला वॉशरूमला जायचं, टॉयलेटला जायचं, त्यावेळी तो मेन टास्क असतो की बाळाला बाहेर ठेवून तुम्ही कसं काय जाणार आहे. मग त्यावेळी मी थोडंसं त्या गोष्टीला उपाय म्हणून असंच शोधला की जी घरामध्ये खेळणे आहेत ती मी त्याला डेली म्हणजे दिवसभर नाही देत, फक्त मी त्याच टायमाला देतो ज्या टायमाला मला काहीतरी पर्सनल काम असेल. अरे यार, मस्त आयडिया आहे. आणि ऑदर टायमाला मी माझा स्वतःचा टाइम त्याला देतो. अच्छा, चला. बेबी फ्रेंडली पिझ्झा साठी लागणारं साहित्य पाहिले. कृती पहिल्यांदा काय? कृतीमध्ये सर आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, ओट्स पावडर घ्यायचे आहे, रवा घ्यायचा आहे, दही घ्यायचं आहे. बरं, बाउल लागेल का तुला? हो हो. काय काय लागणार आहे घ्या. गव्हाचं पीठ लागेल 2 चमच, ओट्स पावडर लागेल 1 चमच कोटिंग साठी, सुजी भाजलेला रवा तो 1 चमच लागेल, खायचा सोडा आहे एकदम पिंच टाकायचा, जास्त प्रमाणात नाही वापरायचं. हो, कारण आपण मुलांचा विचार हा पदार्थ करतो आहोत. आणि हे मीठ आहे, तुम्ही स्किप करू शकता, पण आता तो 2 वर्षाचा झालाय तर मी हलकंसं ऍड करू. ओके, आता काय? त्याच्यानंतर लागेल 1 चमच दही. थोडंसं पाणी लागेल सर याच्यामध्ये ऍड करायला. ओके, हलकंसं पाणी. तू सांगशील तेवढं रे दोस्ता. हलकं. बस 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 का? लागलं तर आपण ऍड करू परत. करा मिक्स. हा बेस बनवतो ऍक्च्युली आपण. तुझं वय किती आहे नागेश? मस्त 32 सर. 32 म्हणजे माझ्यापेक्षा थोडा लहान आहेस, म्हणजे काही फार नाही, थोडंसंच लहान आहेस. पण मग अशा वेळेला आपलं एक फ्रेंड सर्कल असतं. जर आपले मित्र नाक्यावर उभे आहेत, गप्पा मारतायत, टर्या टाकतायत, पिक्चरला गेलेत, मग हे कसं करणार आता? नाही सर, आता जर तुम्हाला एक बाबा बनवून दाखवायचं जगासमोर तर ह्या सगळ्या गोष्टींना टाइम देणं, इतका टाइम नाही देऊ शकत मी. भविष्यात काय बनवायचंय मुलाला तुला नागेश? की एक असतं ना आई बाबांचं की याने या क्षेत्रात काम करावं किंवा त्याचा हा कल इकडे आहे असं मला वाटतं, तसं तुझं काही आहे? नाही सर, त्याच्या भविष्याचा जो पण विचार असेल, जो पण निर्णय असेल, मला असं वाटतं त्याने स्वतः घ्यावा. मी त्याचा काही विचार नाही करणार आहे. त्याला जे ठीक वाटेल तो करेल. मला फक्त त्याला एक चांगला संस्कारिक माणूस बनवायचा, एक व्यक्तिमत्व फक्त त्याच्यामध्ये घडवायचं बस. आदर्श नागरिक घडला पाहिजे बस. करिअर त्याचं तू निवडेल. हो हो. हो की नाही? झाला, हा बेस झाला आपला. वा, अरे गोल गुटूम केलंस की रे. हो, पिझ्झा बेस तर तयार झालाय. हो, आता आपल्याला याला थोडंसं हे करावं लागेल, शॅलो फ्राय करावं लागेल. बर, पॅन घेतलाय, पुढे? हा, थोडंसं तूप टाकून घ्या, साजूक तूप. हा, हलकंसं फक्त शॅलो फ्राय करायचं आपल्याला. एवढं पुरे? हो. पुरे का? हो.
ठीक. आपण त्याच्यामध्ये थोडासा खायचा सोडा घातल्यामुळे ते जरा तो फ्लफी झालं. फ्लफी झालं, पण आतमध्ये हे आहे, तो जाड बेस नाही राहिलाय, तो करेक्ट. आतमध्ये हवा आहे त्याची. काढून घ्यायचं. हो, काढून. बेबी फ्रेंडली पिझ्झासाठी लागणारा बेस आपला तयार आहे. आता पुढे काय नागेशराव? सर, आता हा जो आपण सॉस बनवलेला आहे हा. टमाटर आणि गाजराचा, हा. तो आपल्याला त्याच्यावर कोट करायचा. आपली प्युरी. हे काय केलं नेमकं? पाण्यामध्ये उकळत ठेवले का? हो, त्याला बॉईल स्टीम केलेलं हा. आहे. स्टीम करून त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं परफेक्ट. मग आता दोघांचा स्वयंपाक कशाला करायचा म्हणून मग तू त्याच्यासाठी जे केले ते तूच खातोस? आहे. नाही सर, मी कोल्हापूरचा आहे ना, तर मला थोडंसं स्पायसी वगैरे आवडतं. अरे त्याच्यामुळे मी या रेसिपीज मी हलकं ट्राय करतो त्याला देण्याआधी टेस्टसाठी फक्त, पण त्याच्यापुढे मला काहीतरी स्पायसीज लागतं. मी त्यामुळे थोडासा वेगळा बाबा आहे. हा. त्यांच्यासाठी कालवलेला वरण भात मीच खूप खातो ओके. आणि बायकोला सांगतो जेवले पोरं. हा विनोद होता बरं का नागेश. आता काय? थोडेसे छोटे पीसेस करायचे. सल्ला देणाऱ्यांची एक गँग असते. हम्म. आता सिंगल पॅरेंटिंग करताना 2 वर्षाच्या बाळाला वाढवताना तुला पण सल्ल्यांचा खूप पाढा वाचावा लागला असेल. म्हणजे निगेटिव्ह बोलताय का तुम्ही? हा, असं म्हणतोय. निगेटिव्ह सर बोलत होते की लहान मुलाचा वापर करून वगैरे हा फेमस व्हायला बघतोय, अच्छा, असं वगैरे बोलत होते, पण माझा इंटेन्शनच वेगळा होता. आता काय? आता मला हे सेट करायचं त्याच्यावर. अगदी बाळांना आवडेल या आकाराचे सगळे काप झालेले आहेत. हो सर. त्याच्यामुळे ते दिसतंय फार छान. बरं, आपण पिझ्झा म्हणलं की मिक्स हर्ब्स, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स हे सगळं घालतो. हे त्याच्यामध्ये तू वापरत नाही वापरायचं. बरं, ठीक आहे. आता मला फक्त चीज चीज खिसायचं ना? हा. ओके, मी खिसणी देतो. वा, आकारालाही छोटूसा, त्याच्यावरचे कापही छोटे छोटे. मस्त होईल हा पिझ्झा. बेबी फ्रेंडली पिझ्झा. घरामध्ये लहान मुलं वांडपणा करत असतील, हट्टीपणा करत असतील, त्यांना गपगार करायचं असेल तर चला आज पिझ्झा खाऊ असं म्हणा आणि हा पौष्टिक पिझ्झा नक्की करा. याच्यामधली पिठं, याच्यामधल्या भाज्या, याच्यामध्ये न वापरलेले मसाले हे सगळं त्यांच्या पोटासाठी, तब्येतीसाठी, त्यांच्या ग्रोथसाठी फार चांगलं आहे. आता काय? आम्हाला थोडंसं हे करायचं, वाफवायचं आहे फक्त. वाफवायचंय हा. ह्याच्यातच ठेवून? हा, चालेल. त्याच्यावर ना? फक्त झाकण घ्या. हो. जटीच उचलून त्याच्यावर ठेवायचंय. बस, ते झाकण लावून द्या. झाकण ठेवायचं. हा. किती वेळ? 5 मिनिटं बसवते. 5 मिनिटं. सगळं ते छान चीज, हो, अगदी छान त्याचा melt होईल. कच्चेपणा निघून जाईल. पनीर वगैरे आपण डायरेक्ट यूज केलेला आहे. मस्त मस्त, फार छान. वा. मला एक सांग, काही गोष्टी, काही इमोशन्स आपल्या आपल्या मनातल्या असतात की आपल्यालाही कधी कधी कशामुळे तरी रडू येत असतं, कशामुळे तरी भरून येतं. हा. मग अशा वेळेला त्या मुलासमोर आपल्याला त्या भावना व्यक्त करता येत नाहीत. हे माझंही खूपदा होतं. पण मग अशा वेळेला तू कसं डील करतोस त्या क्षणांशी? सर, होतं ऍक्च्युअली. आम्ही पण माणसंच आहोत. मला पण कुठेतरी मन आहेच, बरोबर. त्यामुळे तो झोपतो रात्री, झोपल्यानंतर मग थोडासा टाइम असतो की त्यावेळी तुम्ही स्वतःला देऊ शकता. बरोबर. बस एवढंच फक्त. बाकी याच्या व्यतिरिक्त मी त्याच्यासाठी कुठला ऑप्शन नाही शोधलाय.